सो हेलो गाइस, वेलकम टू आवर न्यू व्लॉग। सो मैं हूँ अनिकेत और आज हमारा सेकेंड डे ऑफ व्लॉगिंग है। सो स्टेशन पे हूँ, बहुत गर्दी है और सब लोग देख रहे हैं। थोड़ी शर्म भी आ रही है लेकिन करना है भाई, करना है मतलब करना है। सो आज हम लोग जा रहे हैं घूमने। चलो दिखाता हूँ कहाँ जा रहे हैं। सो गाइस अभी उतर चुके हैं भाईखला स्टेशन। सो अभी देखते हैं बाहर जाके कहाँ से जाना है, कैसे जाना है। तर आपण आता आतमध्ये आलोय, एंट्रीला चाललोय आपण, बघू कशी आहे एंट्री। या दिशेला प्राणी आहेत, तर आता इकडे जायचंय आपल्याला। कशा जाळ्या आहेत या, मोबाईलला लागले नाही पाहिजे रे। चला आलोय आतमध्ये, जंगलामध्ये आलं असं वाटतं। वरती तुम्हाला दिसणार नाही पण घरटी आहेत त्यांची, हे बघा पक्षी। तर आता इथे पक्षी होते भरपूर, तर इकडे पक्षी आहेत भरपूर, पक्षी बघितलेत। आता चाललोय पुढे। पाठी बघू शकता, वातावरण काय मस्त आहे इकडे, थंड थंड एकदम। पक्षी दाखवतो तुम्हाला, बघा खूप पक्षी आहेत। ज्यांची लहान मुलं असतील ना त्यांच्यासाठी खूप मस्त जागा आहे। वरती बघा मस्त एकदम। चाललोय मगर बघायला, मगर कधीच नाही बघितली मी। आज बघू, जे कधी नाही बघितलं ते आज बघायचं आपण। ऊन येतं, ऊन डोळ्या तरी आपल्याला मगर दिसणार आहे। इथून खाली जायला रस्ता आहे, बघू आता खाली जाऊन कुठे जायचंय, काय जायचंय। हो अंडरग्राउंड आहे, बेसमेंटला मस्त आहे खूप। हे बघा असं ट्रान्सपरंट आहे, मला वाटतं इकडे मगर असेल। आणि हे इकडे मस्त देखावा असं आहे। तर काही तिकडे आम्हाला ॲलिगेटर दिसली, ॲलिगेटर जे तोंड असतं ना असं पुढे ती। आणि इकडे अजून एक आहे, ती कशी आहे काय माहिती। तर मगर बघून झाले, वरून बघूया वरून काय दिसते काय। खालून तर एकदम ब्लर ब्लर दिसत होतं, आता मी आलोय वरती म्हणून बघ। हा वरती जरा नजारा चांगला आहे, दाखवतो तुम्हाला थांबा। हे बघा दिसलं, चांगलं दिसतं। त्या खालतून आपल्याला दिसत इकडे वरती आहेत, ऊन शेकतायत ऊन। ही बघा, ही ॲलिगेटर आहे आणि ही जी आहे ना ही ती मगर आहे। आता मगर बघितली, आता बघायला चाललंय कासव। हे असं ना एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे इकडे, एकदम शांत। सगळीकडे बघाल तिकडे झाडच झाडं। मला पुढे एक गोष्ट दिसली ती दाखवतो तुम्हाला। इकडून दिसणार ना तुम्हाला कासव, हे बघा कासव। पक्ष्यांचे नंदनवनच वाटतं हे तर मला। भरपूर पक्षी आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रजातीचे त्यांनी जपून ठेवले। काय बोलू शकतो आपण त्याला, रिझर्व पक्षी बोलू शकतो आपण, रिझर्व। अरे हो, तर बघा आपण चाललोय आता कुठे, पक्षी बघायला, पक्ष्यांचे नंदनवन। तर बघा कोण आहे हे सांगा। आता पक्षी बघून झाले सगळे, आता काय चाललं बघायला, पेंग्विन। तर मित्रांनो आपण आता आलोय पेंग्विन बघायला। आता आपण चाललोय इकडे, आता मस्त स्पीड पकडेल। वरती बघू शकता मस्त थांबलेत। यांच्यासाठी यांना वेगळं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, त्यासाठी बघा वरती तुम्हाला एसीचे वेंट्स दिसतील। बघा एसी आहे इकडे। हे बघा इकडे कॅफेटेरिया, इकडे काय काय आहे, पॉपकॉर्न सॉफ्टी वगैरे आहे। आपण आतमध्ये जाऊन खायला काय भेटते का, एवढी गर्दी आतमध्ये।
एवढ्या सकाळी वाजले किती माहितीये का? 10:30 पावणे 11 वाजले. तर आता बघू काहीतरी खायला चांगलं आणि खाऊ. तर आता आलं डोसा खायला. डोसा 90 रुपयाचा साधा डोसा आहे, मसाला डोसा पण नाही. तर आता एका सर्कल म्हणजे चौकात आलं. मस्त आहे ना, सगळी गुलाब इथं. बघायला आले स्पॉटेड डिअर. स्पॉटेड डिअर तर दाखवत थांबा तुम्हाला. बघा इकडे झाड शेल्टर खाली थांबले तर मस्त चारा खात आहेत. हा काय मला माहित नाही, पण कुठला डिअर आहे, कुठल्या प्रजातीचा डिअर आहे काय माहिती. मोठा आहे खरं खूप, मस्त वाटतं बघायला. हा सगळ्यात म्हातारा आहे. इकडे भरपूर काय काय आहे, पण विषय हा आहे की स्पॉट लांब लांब आहे, त्यामुळे चालावं भरपूर लागतं. माकडं बघायला आपण पण माकडच आहोत. दुसऱ्या माकडांना बघायला. ये भाई कैसा है भाई? भाई बात नाही कर रहे. ओढले मला बघितले की आज करते. बघायला आले आपण. कॅमेरा जास्त हलते. मस्त ऊन शेकतात, पाणी पितायत. यांनी ठरवलं तर भरायला किती वेळ लागला यांना मला सांगा. हा गेट यांना काय अडवणार आहे सांगा, लाकडी गेट आहे. किती वेळ लागेल त्यांना बाहेर यायला. कसलं भारी, बसायचं उठायचं खायचं प्यायचं, नुसतं पाण्यात बसायचं. नाद कराल तर यांचा. आपलं काय जीवन आहे का? उठतोय ऑफिसला जातोय घरी येतोय, परत येऊन झोपतोय, परत उठतोय, परत ऑफिसला जातोय, घरी येतोय जेवतोय, परत झोपतोय, परत उठतोय. हेच यांचं पण तेच आहे. पण यांचं काय आराम आहे ना, काम आहे ना, कुठला मॅनेजर आहे ना, कुठला बॉस आहे ना, काय खुद के मन के मालिक. जब खाना है तब खाओ, जब सोना है तब सो. असं बडे. हे बघून झालं, माकडं वगैरे बघून झालं. तर बघा लहान शाळेची मुलं पण आले तिकडे. मगाशी पण दाखवतो तुम्हाला आणि आता पण दाखवतो. बघा छोटी छोटी मुलं आहेत, भरपूर छोटी मुलं आहेत. ज्यांच्यासाठीच हे मस्त वाटतंय ना बघायला. आपलं सगळं बघून झालं. आता आपण इथून निघायचंय. अजून 2-3 ठिकाणं राहिलेच वाटतं आपली बघायची. बघू. हा इकडे काहीतरी आहे वाटतं. सगळं वागतो मला बा, मी काढतो व्हिडिओ. देखो बा. मित्रांनो वाघाला बघून मला एकच बोलायचे, जंगलाचा राजा कोण आहे? सिंह आहे. त्यानंतर ताकदवान कोण आहे? वाघ आहे. वाघाला तुम्ही एवढ्या ठिकाणी कोंडलं, त्याचं आयुष्य काय सांगा मला. खायचं प्यायचं आणि इकडेच राहायचं. तसं आपलं आयुष्य कधी होतं माहिती आहे का? जेव्हा आपण ऑफिसला जातो किंवा कुठेतरी जॉब करतो ना तेव्हा. म्हणून मी कंटेंट क्रिएशन चूज केलं. मला माझं लाईफ लिमिटेड नाही करायचं, म्हणजे तेवढंच रोज 9 वाजता उठ ऑफिसला जा, 6 वाजता सुटा परत घरी या. मला हे नव्हतं करायचं, म्हणून मी ब्लॉगिंग सुरू केलं. एवढंच सांगत होतं. आलो तरच बघायला. तरच भाई निवांत झोपलेत. तुम्ही काय पण करा, मी उठणार नाही. त्यांचा बिबट्या भाई पण झोपले. इकडे अजून एक आले बिबट्या भाई. रागा दिसतो जरा मला. ये काय भाई, ये का है? कुठलं प्राणी आता? भालू आहे? भालूजी, ए भालूजी प्लीज यहाँ पे देखिए. अच्छा दिसला का, दिसला का? लहान मुलं बघा कशी बघतायत. तर आता झू मधून बाहेर आलोय आणि चाललोय इकडे. एक बाजूला झू बोलतोय मी, डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय आहे महानगरपालिकेचे, तिकडे चाललोय आता. तर मित्रांनो सगळं फिरून झालंय आपलं आणि आता 5 मिनिटं बसणार आहे इथून. कंबर जरा पाय जरा दुखतो.
तर मित्रांनो सगळं फिरून झालं आपलं बऱ्यापैकी आणि संग्रहालयामध्ये पण जाऊन आलो. तर आता निघतोय आपण इकडून. झालं आहे आपलं फिरून. पाटील आहे पाटील. तर दादरला आलो, फिरलो पण भरपूर गर्दी आणि दमलो, त्यामुळे काही ब्लॉग नाही काढला. आता निघतोय दादरमधून. काय खरेदी करायची जी मित्रांनी केली, मी काय केली नाही खरेदी. आणि आता तिकीट काढून निघायचं. तेव्हा टाकता आला. आत्ता उतरले आपल्या जुईनगर स्टेशनला. तर मित्रांनो कसा वाटला आपला आजचा व्लॉग? आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.